शहरामध्ये गॅस लाईन टाकण्याचे काम करणाऱ्या MNGLच्या कामकाजावरती आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शहरात सुमारे 3 ते 3.5 लाख गॅस कनेक्शनचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ 40 ते 50 हजार कनेक्शनच पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केलाय. कामाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे MNGL कडून शहरभर रस्ते खोदून ठेवले जात आहेत आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. करतात जिथे बिल्डिंग आहे तिथे कनेक्शन देतात हाऊसहोल्डला ते त्यांना त्याच कॉलनीमध्ये म्हणजे तुम्हाला सांगते त्यातल्या बिल्डिंगांना देतात बंगले सोडून देतात. परंतु नाशिककरांच्या खूप मोठ्या रोषाला शासनाला या विषयाच्यामुळे सामोरं जायला लागेल जर आपण हे रोड धरले नाही तर. त्यामुळे माझी विनंती आहे MNGLने नाशिक शहराची वाट लावली आहे. अशा पद्धतीचे काम करणाऱ्या MNGLला लाद घालून नाशिकमधून हाकला अशी थेट मागणी देवयानी फरांदे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत MNGLच्या संथ आणि विस्कळीत कामकाजावरती तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.